नमस्कार. माझं नाव आहे महादेव शामराव गायकवाड. काक्रंबा इथला राहणार आहे मी. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. काही नाही, बाकी मला आनंद झाला या गोष्टीचा. राम मंदिराचं निमंत्रण मला मिळालेलं आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता. आणि अनेक दिवसापासून, साधारण 76-77 पासून मी हे संघाचं काम करतो. या निमित्तानं मला ही संधी मिळालेली आहे, त्याचा आनंद वाटतो मला. सुरुवातीला या संघाच्या रचनेमध्ये जिल्हा संघचालक वगैरे अशा अनेक पदावर काम केलेलं आहे मी. आणि भटके विमुक्त विकास परिषद, प्रतिष्ठान याचंही काम केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना जे अनेक अनुभव आले, हिंदुत्वाचं काम केलं. कदाचित त्याचं श्रेय त्यांना वाटलं असेल की बाबा संघाच्या रचनेतून यांना संधी द्यावी. संघानं संधी दिलेली आहे. संघाचं मनपूर्वक मला आभारच मानावे वाटतात. खरं म्हणजे मी फार काय केलं असं मला अजूनही काही वाटत नाही. कारण हे काम करणं हा सहजतेचा भाग आहे. आपण जसं रोज खातो, पितो, राहतो, आंघोळ करतो, जेवण करतो, हे जसं सहजपणानं आहे, तसंच हे कार्य आहे. हिंदुत्वाचं कार्य तसंच आहे आणि तसं प्रत्येकाकडे असलं पाहिजे. उडून तरुण आणण्यामध्ये काही अर्थ नसतो. या दृष्टिकोनात मी हे केलेलं आहे. पण याचा एवढी मला संधी मिळेल असं काही स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. आईवडिलांची पुण्यही असेल, आजोबा आजीचे संस्कार असतील, कारण या संस्कारातूनच मी मोठा झालो. आणि लहानपणापासूनच मला देवाधर्माचं आकर्षण आहे. रामाचं तर फार आकर्षण आहे. या दृष्टिकोनातून कदाचित पूर्वपुण्याही, आपलं काही केलेलं काम, या सर्वांचं एकत्रित परिणाम म्हणून कदाचित मला ही संधी परमेश्वरानं दिली असावी, रामानंच दिली असावी असं मला वाटतं. आणि त्याचा आनंद आहे मला. आता यामध्ये आम्हाला निमंत्रित केलेलं आहे पूजेसाठी. देशातून 11 असतील, पण महाराष्ट्रातून केवळ 2 आहेत. आणि त्या दोघांमध्ये आम्ही एक आहोत. म्हणजे आमचं एक कुटुंब आहे. आम्ही दोघं पती पत्नी. दोघांनाही त्या ठिकाणी पूजेला बसण्याचा मान आम्हाला दिला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही खरंच आयुष्यामध्ये सार्थक वाटतं, धन्य झालो आहोत आम्ही. हीच आमची सध्याची भावना आहे. 22 तारखेला साधारण 11 ते 1 पर्यंत जी पूजा होईल, त्या पूजेमध्ये आम्हाला हा मान मिळालेला आहे. तसं अनेकांना निमंत्रण दिलेलं आहे, इतरांनाही. परंतु पूजेला बसण्याचा मान महाराष्ट्रातून केवळ आम्हाला दोनच कुटुंबांना मिळालेला आहे. रामाबद्दलचे मला आकर्षण अगदी लहानपणापासूनचं आकर्षण आहे. अगदी आम्हाला आजोबा आजी जेव्हा गोष्टी सांगायचे, पोथी पुराणात काय घेऊन जायचे, तेव्हापासून आकर्षण आम्हाला रामाचं आहे. आणि मग राम एवढी मोठं काही आपल्याला संधी देईल असं, माझ्या आजारपणाच्या काळातसुद्धा अशीच एक संधी, त्यावेळेला मी खरं म्हणजे कोरोनाच्या काळात कोमात गेलो होतो. तो एक प्रसंग मोठा सांगण्यासारखा आहे. आणि कोमात गेला असताना मला काही शुद्ध नव्हती, काही नव्हतं. मला दवाखान्यात कसं नेलं, काय नेलं, काही माहीत नव्हतं. माझ्या तोंडून काहीतरी बडबड चालू होती. पण नंतर त्या बडबडीत जेव्हा थोडी शुद्ध यायला लागली आणि उच्चारदार स्पष्ट व्हायला लागला, मग या लोकांना कळलं. त्यावेळेला मी जय श्रीराम, जय श्रीराम असं मुखातून शब्द बाहेर पडत होते. आणि मग सगळे म्हणायला लागले, अरे आबा जय श्रीराम म्हणतायत, जय श्रीराम म्हणतायत. म्हणजे माझ्या अंतःकरणातच ते राम होता. आणि कदाचित त्या रामानंच मला पुन्हा त्यावेळेला जीवदान दिलं. आणि कदाचित राहिलेलं उर्वरित आयुष्यसुद्धा अशा सत्कारणी लावावं अशीच माझी धारणा राहिली. आणि त्याचं फळ कदाचित रामानंच मला दिलं असेल असं वाटतं मला. हां, ते विषय कसा झाला, तिनं मला खात्रीपूर्वक विचारलं की मी यायला तयार आहे, पण ती मोदीची भेट होईल का? मी जागा म्हणलं, रामाला आपण भेटायला जाणं महत्त्वाचं आहे. नाही, पण ते मोदीनं हे सगळं घडवून आणले. मोदीची भेट ना, मग मी नक्की येणार, अशी तिची भावना होती. चांगली गोष्ट आहे म्हणलं, तुझी मोदीवरची भक्ती काही महत्त्वाची नाही, कमी महत्त्वाची नाही. कारण मोदीनं हे घडवून आणलेलं सत्य वस्तुस्थिती आहे, ती जगाला माहीत आहे, देशाला माहीत आहे. प्रत्येक हिंदू माणसानं कृतकृत्य व्हावं, आभार मानावं. इतकं मोठं काम या बाबतीत ही. बाकी राजकारणात मी शिरत नाही, राजकारणाचा मला गंध नाही आणि मी त्यात इंटरेस्टही घेत नाही कधी. पण हे जे हिंदुत्वाचं काम केलेलं आहे मोदी साहेबांनी, ते निश्चितपणानं मोलाचं आहे. कारण आजपर्यंत दबलेला जो हिंदू आवाज होता, तो आता पुन्हा एकदा जरा मोकळा झालेला आहे, सुट्टा झालेला आहे. त्यांना एक स्वातंत्र्याचा एक असा अनुभव यायला लागलेला आहे. आजपर्यंत असं काही देवधर्म म्हणले कोणी म्हणायचं, अरे काय अंधश्रद्धा आहे तुझी. म्हणजे श्रद्धेलाही अंधश्रद्धा म्हणणं ही एक फॅशन अलीकडे झालेली होती.
पण तसं काही नाही. खरं तर श्रद्धा ही श्रद्धाच असते. श्रद्धेचा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये जागवण्याचं काम मोदीनं एक शासन प्रमुख म्हणून केलेलं आहे, देशातला प्रमुख म्हणून केलेलं आहे. ते कार्य निश्चित अभिनंदनीय आहे आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. माझं नाव निर्मला महादेव गायकवाड, राहणार काक्रंबा. मला हे कळाल्यानंतर मला मनात खूप आनंद झाला. आम्हाला अयोध्याला जायचा मान मिळाला. आता आम्ही कपडे बिपडे सगळी तयारी केली. आता सोलापूरहून ट्रेननं जायचं आहे. राम मंदिराचं पूजेला मान मिळाला. मला आनंद झाला. माझ्या सासू सासऱ्याचे पुण्य आहे म्हणून हे सगळं मान्य मला मिळालं. हे सगळं मोदीजीमुळे झालं. मोदीजीमुळे झालं हे सगळं राम मंदिराचं. आम्हाला आनंद वाटतोय हे झालं सगळं माझ्या सासू सासऱ्याच्या पुण्यामुळं, माझ्या मिस्टराच्या कामामुळं हे सगळं घडवून आलं म्हणून मला खूप आनंद झाला. हां, भेटणार आहे की मोदीला. पण काय सांगणार आहेत मोदी? या आमच्या तुळजापूरला दर्शनाला सांगणार आहे मोदीला. हो, मला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेजण आईवडिलांना भेटायला आलो. आणि ही माझ्यासाठीच नाही तर मी पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये DS प्रायमरी स्कूलमध्ये एक टीचर आहे. तर माझ्या सर्व शिक्षक, जे माझे शिक्षक मित्र आहेत, ह्या सर्वांकडून माझ्या आईवडिलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. हा माझ्यासाठीच नाही, सर्व महाराष्ट्रासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. नमस्कार, मी धनश्री विनायक गायकवाड. मी आबांची सून आहे. ज्यावेळेस मला ही बातमी कळाली की आबांना आणि आईंना ही राममूर्ती प्रतिष्ठापनेची जी संधी मिळाली, त्याबद्दल हे ऐकून मला इतका आनंद झाला. आणि ही पूर्णच आमच्या गावासाठी म्हणा किंवा जिल्ह्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आजपर्यंत आबांनी जेवढं काही काम केले त्याचं फळ आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.